बस खाली खाली बस खाली बस खाली बस खाली बस 2 मिनिटं अरे काट्यांमुळे नाही दिसणार बोल 2 मिनिटं खाली दे यार फोटो काढा की आपल्या घरात नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगता याच्यासाठीच केला होता हट्टास आज पाखरेने तुम्हाला कमवून दाखवलं काय सांगतो त्याबद्दल? दुसरं काय नव्हतं पाहिजे फक्त बोलायला पाहिजे होता आमच्या बैलासाठी. तुमचा हा नंदी स्वप्नच पूर्ण केलं. हा मैदान खूप लकी आहे. मागच्या वर्षी 2 नंबर केला आताही 2 नंबर केला. 2 नंबर आकडा खूप लकी आहे. खूप लकी आहे तो. तर सगळी स्वप्न पूर्ण केलेत आतापर्यंत. आम्हाला काय अपेक्षाच राहिले नाही बैल. अजून पण बैल पळतोय. आणि बुड्ढा शेर कितना है बुड्ढा होता है बट आदत नहीं है पंजे रहते. काय सांगताल बैल किती मात्राला 11-12 वर्षाचे पण त्या अंगात 30 रग 30 धमक आहे. 30 त्याचं म्हणजे रग पहिल्यापासून जन्मतापासूनच आणि आम्ही घेतल्यापासूनच त्याच्या अंगात जेवढी रग आहे ना ती आतापर्यंत तेवढीच रग येते. आणि तो तेवढाच ह्याच्यामध्ये पळतो. बुड्ढा कितना शेर होता है बट आपने आदत नाही बोलता पंचम दर्द रहते. तसा तुमचा मात्रा म्हणजे अजिबात तुझ्या अंगात 30 रग 30 धमक तेच बळ काय सांगताल? बैलांनी आतापर्यंत चांगल्या गाड्या मारल्या. चांगल्या आमच्याकडे ना अपेक्षाच राहिली नाही कुठल्या गोष्टीची की आम्हाला बैल ह्या गाडी मारून इथं गुलाल राहू दे. बैलाला कुठल्याच नाही. बैलांनी सगळी स्वप्न पडलं गेलं. 2 वर्षात कुठल्या प्रामुख्याने बैल राहिला तुमच्या मैदानामध्ये? 2 वर्षात आपल्या बोर भागातलं परत सातार मधलं भरपूर मुळशीतल्या उद्या मालकाचा बर्थडे म्हणलं त्यांनी गिफ्टच दिलंय. आणि तो सगळ्यांच्या जेवढी पोर आहेत ना त्यांच्यासाठी सगळ्यांच्या बर्थडेला आहे ना तो गिफ्ट देणार. अच्छा बर्थडे उद्या अक्षय शेठ दावलेचा बर्थडे उद्या आणि त्यांनी बर्थडेचं गिफ्ट दिलं त्याला. धन्यवाद शेठ. वेळात वेळ काढून याच्यासाठी केला होता हड्डा साईन तुम्हाला शेवटची ढाल मिळवून दिली तुमच्या घरी. ती काय सांगाल त्याबद्दल? खूप आनंद झालाय. सगळ्यांना आनंद झालाय. सगळ्या मुलांना आमच्या लहान मुलांना इथून सगळी जातात बैलांपाशी सगळी. चालतं धन्यवाद शेठ. हो सर थांबा की. नमस्कार. नाही मी मागा ना मग बैल तुझा माग थोडं माग सर माग सर तुम्ही नमस्कार. आज आपण आलोय मंजास या ठिकाणी जी की तोरणा केसरी स्पर्धा आली. त्या स्पर्धेत बैलगाडा शर्यतीमध्ये आत्ताच 302 सांगवी यांचा पाखऱ्या आत्ताच 2 नंबरचा क्रमांक आलाय. नमस्कार साहेब. तुमची ओळख सांगा थोडी मला. नमस्कार. माझं नाव प्रशांत दत्तात्रय दावले. हा कुठला बैल आहे आणि तुमच्या सांगवी कुठं आला नक्की? निदान सांगवी नसरापूर बशी नसो. आता तुमचा हा बैल कंटिन्यू गुलाब असतो 302 पाखऱ्या. तर काय सांगता बैलाबद्दल तुमच्या? आमचा बैल कायम गुलालात असतो. जाईन ते आम्ही 1 नंबर ना 2 नंबर करतोच. आजचं कुणावर नियोजन केलं? आज इथं जे तोरणा केसरीचं आदत केसरी मैदान झालं तर तुमचा हा बैल दुसरा आदत कुणाचं नियोजन केलं? निप्पाणी जांभळवाडींचा. हा जिगर. काय सांगता जिगर बद्दल तुम्ही? जिगर कसा पाहिला का तुमचा? कसा बैल पाहिला? जिगर पण चांगला पळतो. जिगर बरोबर आम्ही मागच्या वेळेस आरवीत 2 नंबर केला होता. काय सांगता पाखऱ्याबद्दल? काय कंटिन्यू गुलाब आहे तुमच्या गावचं सांगवीचं नसापूरचं तो तुमचं तालुक्याचं बोरचं नाव रोशन करतोय एका उंचीवर. काय सांगता त्याबद्दल तुम्ही? आमच्या गावाचं नाव पाखऱ्यानेच वर घेतलेलं आहे आणि पाखऱ्या चांगला पळतो. कुठली खानशी वगैरे कुठली आहे? कसं काय तू? उजवी खानशी पळतो. आज कुठल्या खानशी टाकला होता? उजव्याच. उजवा खानस फिट आहे का? फिट आहे. ह्याला तुम्ही व्यायाम वगैरे याला खाद्य काय काय देता? पवनी घालतो. खाद्य आहेच. उडीद डाळे, मिक्स आंबवाने आणि खपरी पेंडे. ह्या बैलाचं वय काय साधारण आहे? तरी आता 10 वर्षाचा बैल आहे. 10 वर्ष एवढा पळतो तो? हा एवढा पळतो. सलग 2 वर्ष राहिला इथल्या मैदानामध्ये. काय सांगता त्या मैदानामध्ये? मागच्या वर्षी राहिला 2 नंबर केला. ह्या वर्षी राहिला 2 नंबर केला. तुम्हाला 2 नंबर लकी आहे का मैदानाचा? आम्हाला आनंद झालेलाच आहे पण आम्हाला हे मैदान लक्की आहे असे. तोरणा केसरी आम्हाला लक्कीच आहे. ही फाटी लकी आहे तुम्हाला? हा ही फाटी लक्की आहे. काय सांगता कसं काय आज आयोजकांनी कसं काय नियोजन वगैरे केलं? कसं काय त्यांचं स्पर्धा कशी काय पार पडली आजची? आयोजकांनी पण नियोजन चांगलं केलेलं आहे. परफेक्ट नियोजन केलेलं आहे. पट्टीच्या पुढे काय बैल सोडून देत नव्हती कोणाची. सगळं चांगलं केलेलं आहे त्यांनी.
आता जो हा तुमचा जो पाखऱ्या नंदी आहे त्याला तुम्ही खाद्य काय काय देता सकाळीच मग इतर तुम्ही कुठली पेंड वगैरे कुठली देता खाद्याला? सकाळचं उडीद डाळ देतो आणि संध्याकाळचं पण उडीद डाळ आणि मिक्स आंबवाने. मिक्स आंबवणे. आणि हा जो तुमचा जो पाखऱ्या नंदी आहे ह्या नंदीचं तुम्ही पायदास वगैरे केले का नाही? नाही अजून. नाही अजून केलेली. पायदास नाही केले का? आता 10 वर्ष आले बैल 10 वर्षाचा एकदम असा पॉवरफुल बोलतो एकदम. त्यांनी मी बघितलं गट चांगले काढले, सेमी चांगली काढली, फायनललाही चांगला पळाला. तर काय सांगता ते पळाबद्दल त्या तुम्ही? खूप आनंद झालेला आहे. आणि पाखरे असं आहे 10 वर्षाचा झाला तरी कळून येत नाही. असं वाटतं 5-6 वर्षाचा पाखरे. आता तरुण वया जसं मात्र दिसतो असा शरीर मात्राला पण त्याच्या अंगातली रग मात्र झाली. काय सांगता त्याबद्दल? त्यामुळे आनंदच आहे ना आम्हाला पण. त्या तुम्ही सकाळी व्यायाम कसा करता? सकाळी उठला असताना त्याचं नियोजन कसं करता? सकाळी 6 वाजल्यापासून कसं तुम्ही नियोजन थोडक्यात सांगा मला याचं. 1-2 किलोमीटर आम्ही चालवतो सकाळचा आणि पवनी तर असतेच त्याला. 4 दिवसाला पवनी असतेच आणि चालणं तर आहेच त्याचं. किती दिवसांनी बैल बाहेर काढता तुम्ही? आता हा जो नंदी आहे तुमचा साधारण किती दिवसांनी बैल बाहेर काढला पाहिजे? 15 दिवसांनी तरी काढला पाहिजे असं आहे. कारण का 15 दिवसांनी बैल काढला तर चांगला बैल पळतो. आता सारखा पळून बैल पळत नाही. आता मातीच्या राणा जे आता हे पूर्ण माती रान होतं, हा मातीचा राणा चांगला पळतो का टणक राणा चांगला पळतो? कडक मातीच्या रानाला पण पळतो चांगला आणि टणक रानाला पण पळतो. टणक रानाला जरा जास्त पळतो याच्यापेक्षा. पुशेगावचं नियोजन कसं आहे सर तुमचं? आता पुशेगाव 26 तारखेला अड्डा आहे तर पुशेगावला जाणार का तुम्ही? आता पुशेगावचं नियोजन झालेलं आहे. जाणार आहे आम्ही. किती काटा गाडी वगैरे काय कसं पावती पाहिलं तुम्ही? अजून नाही डिक्लेअर केले. डिक्लेअर त्यांची गट नाही आले का? नाही अजून. आता मला सांगा अजून कुठल्या प्रामुख्याने मैदान राहिलं तुमचं इथलं आलं? कुठल्या इथल्या भागात तर सगळीकडे राहिलेलो आहे. तालुक्यात तर राहिलेलो आम्ही. कुठलं प्रामुख्याने मैदान कुठलं राहिलं? मैदान नाव सांगा. आरवी दांगवडी आरवी आपलं कॅतकावळं केवढ्यात तर सारखं राहिलेलो आहे. तेवढंच. हा. अच्छा मला सांगा की हा नंदी बैला ह्याला पोहणी कधी घालता तुम्ही साधारण? याला पोहणी 4 दिवसांनी 8 दिवसांनी असं पळवायच्या अगोदर 4-5 दिवस. कसं का तुमच्या गावाचं नाव एकदम मोठं उंची होते असा कधी अभिमान वाटतो का तुमच्या छातीत भरून दे बाबा यांनी आपल्या गावाचं नाव खूप तालुक्याच्या किंवा बैलगाडा शर्यतीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात नेऊन असं वाटतं का तुम्हाला की एकदम पाखऱ्या बैल चांगला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात नाव पोहोचवते आपल्या गावाचं? वाटतं ना. पाखऱ्याने खूप दिले सांगतो ना तुम्हाला. पाखऱ्याने असं नाव केलंय आमच्या गावचं ना बोलता सोय नाही. ही खरेदी कुठली गेली सर तुम्ही या पाखऱ्याची? खरेदी आरवीतून घेतला होता आम्ही. आरवी कुठली? आपले इथली शिवगड. अच्छा मोरदरीची आरवी. हा मोरदरीची इथली. काय खरेदी तुमची? ही खरेदी सांगायची म्हणलं तर 40,000ची खरेदी. अच्छा 40,000ची खरेदी. 40,000ची खरेदी. ह्याला काय मागणी वगैरे येते का आता तुमच्याकडे? येते मागणी पण आम्ही नाही देणार बैल. साधारण काय मागणी मागतात? फायनल काय राऊंड झाला मागणीचा? आता मागतात 5 लाख रुपयाला पण बैल नाही देणार आम्ही आता. हा का? मला एक सांगा दादा की याचे तुम्ही घासून कुठली स्पर्धा आली की ते तुमचं पांग फेडला अशी घासून कुठं स्पर्धा झाली? गुजरवाडीला जाते. गुजरवाडीला बिनजोडला. किती बिनजोड किती? बिनजोड भरपूर आहेत. बिनजोड काय सांगतात नाही एवढं कमीच आहेत. हा का? मग तुम्ही काय बिनजोड मध्ये बैल घेतला? आता स्पर्धा सुरू आली 3 वर्ष आलं आणि बैल 10 वर्ष वय तुम्ही काय बिनजोड बैल घेतला का? शर्यती बंद होत्या त्याच्या अगोदर आम्ही बैल घातला होता. बिनजोड चालू होत्या ना. बिनजोडला पळवायचं गुजरवाडीला. तुम्ही शर्यत चालू तुम्ही एवढी मोठी रिस्क का घेतली की बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या रिस्क मध्ये बैल का घेतला? असं शर्यत चालू नव्हत्या. असं होतं कारण का बिनजोड चालायचे गपचूप मध्ये ना. आम्ही बिनजोडला पळवायचो बैल आणि बैल दिसायला छान आहे. तर तुम्हाला टॉपच्या कुठल्या पेरात पळावं वाटलं की हा टॉपच्या पेरात पळा? तुम्हाला कुठला नंदीचं आकर्षण असं की तुम्ही ह्यात पुढच्या पळणार आहे? तुम्ही असं कमी तुम्हाला पळण्यासाठी मदत करतो टॉपच्या 2-3 नंदी नाव सांगा ह्या तुम्हाला पळायचंय. आम्ही आतापर्यंत सगळ्या वासरांवर पडलेलो आहे. आमची इच्छा अशी आहे मोरदरीचा हरण्या नाही का त्यांच्यावर पळायची इच्छा आहे. आणि आपला दगडे नाही का लक्ष्या बावधनकरांचा लक्ष्या त्यावर एकदा पळायचे. अच्छा जर प्रज्वल दगडे मुलाखत बघत असेल तर प्रज्वल दगडे मला सांगणं आहे की आमच्या भोर तालुक्यातील सांगवी गावचा पाखऱ्या 302 आणि जे हरण्या बैलाचे मालक आहेत जे मोरदरीचे आदिलास कापवे किंवा चोरगे ते जे हरण्या बैलाचे मालक बघतात ते अत्यंत उत्कृष्ट पळणारा हा पाखऱ्या बैल त्यांच्यासाठी तुम्ही एक मैदान बैल द्या. आता नेक्स्ट कुठली तुम्ही मैदान उतरणार आहे तुम्ही बैलाला तुमच्या? आता पुढचं मैदान कुठला तुम्ही? पुसेगाव डायरेक्ट मध्ये होता ना कुठं? 9 तारखेला पटरावडीला. 9 तारखेला पटरावडीला का? पुसेगाव जाणार आहे इकडे 27 तारखेला? चाललंय अजून पण अजून नक्की नाही तसं काय. पहिला वगैरे फिक्स केलं का पुसेगावचं तुम्ही? नाही अजून नाही. नियोजन चालू आहे का? धन्यवाद सर तुमची वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आमच्या चॅनलला मुलाखत दिली. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं माईक देऊ
माईक माईक दुसरं बोल तुम्हाला शिव्या बोल काय बोलायचं काय बोलायचं सांगा बा. नमस्कार, काय सांगता पाखऱ्याबद्दल? तुमच्या पाखऱ्या आता हो जरा तुम्ही बोला. तर इकडे ये. नमस्कार सेठ, नमस्कार. काय सांगता पाखऱ्याबद्दल? पाखऱ्या आता तुमचं नाव कामध्ये महाराष्ट्रभर, तर तुमच्या गावाचं नाव एका उंचीवर नेऊन ठेवलं, काय सांगता याबद्दल? तसा भरपूर संयम केलेला आहे पाखरांनी. म्हणजे त्यांनी खस्ता पण पाहिलेली आणि वर पण उजेड पण पाहिला आणि रात्र पण पाहिलेली आहे. त्यामुळे हा बैल असा आहे की कधीही कोणताही आदत वासरू टाका त्याला फाटी सरळच घेऊन जाणार, फाटी चेंज करून देणार नाही. अच्छा, आदतचा वाजता ते थोडक्यात तुमच्या आपल्या भोर आदतचा तालुक्यातला- वाजता ते भरपूर म्हणजे बोर तालुक्यातले बहुतांश वासरं पाखरांनी तयार केलेली आहेत. असे 90% तरी तयार केलेली आहेत. असे आता घरी वगैरे तुमच्या आहे का आदत वासरू एखाद्या पाखऱ्या शिकवण्याचं? आहे 2 वासरं येतात तसं त्याला. आता चालूला सीझनला आपल्या भोर तालुक्यात प्रमुख भात पीक येतं, आपल्याकडे मैदान कमी असतात, सातारा भागात मैदान चालू असतात, तर दिवाळीनंतर कुठं मैदान राहील आता 2-3 महिन्यामध्ये? आता मैदान आपले पटरवाडीचं एक झालेलं आहे. आता पटरावरती हिंद केस म्हणाले तिथं गेलो किती नंबर आला तुमच्या? नाही, टाकाटाकीत गाडी उतरली, हा, सेमीला टाकाटाकीत उतरली, त्यामुळं ते सोडून दिला तो विषय. अच्छा सोडलं का? आता हा जो तुमचा पाखरनंदी आहे तुमचा एक प्रकारे तो तुमचे किती तुमचे जे टीम किती म्हणजे तुम्ही तुमच्या सांगूची किती पोरं आहेत त्याबरोबर? सांगवीची पोरं कमीत कमी 60-70 पोरं आहेत कंटिन्यू. आणि बाहेरची पण मुलं असतात की बैलावर कंटिन्यू ते राहतात. आता उद्या तुम्हाला समजा एखादा स्पर्धेला जायचे, तुम्हाला उद्या एका अड्ड्यावर जायचे, तर तुम्ही आदल्याशी नियोजन कसं करता पहिल्याच तुमच्या? तसं पहिलं फिक्स टीमच करते आमची, की एकांतात चर्चा होत नाही त्या गोष्टीची आमची, की जे आमची टीम ग्रुप आहे त्यांना बोलूनच त्या गोष्टी पुढे कंटिन्यू केल्या जातात. कसं तुम्ही जेव्हा संध्याकाळी नियोजन कसं करता? त्याला खाऊ किती घालता किंवा दिवसभर कसं नियोजन करता? एखाद्या मैदानामध्ये कसं करता नियोजन त्याचं? मैदानाच्या जायच्या आधी 1 कॅरेट घालतो आम्ही खायला. अच्छा. आदल्या दिवशी सकाळी मग आंघोळ करूनच त्याला बाहेर काढायचा. असं आहे. गरम पाण्याची आंघोळ असते कंटिन्यू. आणि मला सांगा की जो धरणा याचा ड्रायव्हर प्रामुख्याने कोणा बसवतो गाड्या तुमच्या? दुराड्यावर शिवतर करस कंटिन्यू तोच असतो. दुराड्यावर शिवतो आणि त्याच्या हातावर पण चांगला पळतो आणि तो घरचाच आहे आपला. घरचाच आहे का? हा, घरचाच आहे, कंटिन्यू आपल्या सोबतच असतो तो. काय सांगता पाखऱ्याबद्दल शेवटचे शब्द आता सांगा. आणि शेवट म्हणजे तळातला बैल एकमेव आमच्या भोर तालुक्यातल्या पाखऱ्याच असं आहे. पुस्तकाचं नियोजन आहे का 27 तारखेला? आहे तसं नियोजन आहे, पण थोडस विचार चालू त्या गोष्टीवर. जे टीम आमचं नियोजन करेन तेच आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे. बक्षीस झालं 2 मिनिटं. चाल, धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद. बक्षीस झाले सांगा बक्षीस झाले. ए आण पण किती ए शिव्या पळकी रोहन. अरे व्हिडिओ काढते. अरे चालू इकडे आणखी लवकर. इथे ठेव.